मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयात. मुंबईतील इतिहास, कला आणि संस्कृती यांचा खजिना जपून ठेवलेलं हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. आत प्रवेश केल्यावर सर्वप्रथम आम्ही विविध प्राचीन मूर्ती पाहिल्या. प्रत्येक मूर्तीवरील बारकाईने केलेली कलाकुसर पाहून त्या काळातील कलाकारांचे कौशल्य खरोखरच थक्क करून टाकते. नंतर आम्ही जुन्या काळातील शस्त्रे, बंदुका, तलवारी, ढाली, भाले आणि योद्धांचे पोशाख पाहिले. इतिहासात वाचलेल्या अनेक गोष्टी प्रत्यक्ष पाहण्याचा हा एक वेगळाच अनुभव होता. खरंच इथे येऊन मन प्रसन्न झाले. सर दोराब टाटा गॅलरीमध्ये अप्रतिम चित्रसंग्रह पाहायला मिळाला. या चित्रांमधून त्या काळातील जीवनशैली, संस्कृती आणि कलाकारांची कल्पकता अनुभवता येते. त्यानंतर आम्ही चिनी पद्धतींची सुंदर पोर्सेलिन भांडी आणि कलावस्तू पाहिल्या. अनेक वर्षापासून तयार केलेली ही भांडी आजही तितकीच आकर्षक दिसतात. त्यावरील नक्षीकाम आणि कलाकुसर पाहून त्या काळातील कलाकारांच्या कौशल्याची कल्पना येते. त्यासोबतच जुन्या काळातील फर्निचर, राहणीमान आणि राजेशाही जीवनशैलीची झलकही पाहायला मिळाली. जुन्या भारतीय स्वयंपाकघराची रचना, वापरातील भांडी आणि घरगुती वस्तू पाहताना त्या काळातील जीवन किती वेगळं होतं याची जाणीव झाली. तिथेच गौरी गणपतीची सजावट, राणीसाहेबांच्या दालनातील आरसे, दागिने आणि सौंदर्य सामग्री ही जपून ठेवलेली पाहायला मिळाली. विशेष म्हणजे हा दागिन्यांचा विभाग पाहताना माझी आई प्रत्येक वस्तू खूप आवडीने आणि बारकाईने पाहत होती. त्यानंतर आम्ही प्राचीन नाण्यांचा संग्रह पाहिला. आपल्या चलनाचा अनेक शतकांचा इतिहास या नाण्यांमधून जिवंत झाल्यासारखा वाटत होता. शेवटी सर्वात आकर्षक विभाग म्हणजे पशुपक्ष्यांचा संग्रह. वाघ, हरिण, बैल, लांडगा आणि इतर अनेक प्राण्यांचे नमुने इतके वास्तवदर्शी तयार केलेले आहेत की ते जिवंत असल्याचा भास होतो. प्रत्येक नमुन्यामध्ये केलेले बारकाईचे काम पाहून आश्चर्य वाटते. एकूणच इतिहास, कला आणि संस्कृतीचा हा प्रवास आमच्यासाठी खूपच खास आणि अविस्मरणीय ठरला. तुम्ही सुद्धा नक्की छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयात एकदा हा अनुभव घ्यायला नक्की या. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.